सुस्वागतम. आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, जिथे टेन्शन संपतं आणि धमाल होते सुरू. तो आपल्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम म्हणजेच एअरटेल फू-बाय-फू. आजच्या हसवा हसवीला सुरुवात करण्याआधी प्रथेप्रमाणे स्वागत करूया आपल्या जजेसचं. निर्मितीताई, स्वप्नील जोशी. सई, तुला माहितीये मी आता बॉडी वगैरे करतोय. बापरे, सांगावं लागतंय. हसू नकोस माझ्यावरती. आणि माझ्याकडून जे तब्येत वगैरे करून घेतायत ते आमचे वस्ताद आता येत आहेत, तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. येत आहेत भैरू पैलवान. व्हेरी नाईस. सुरुवात आहे ती. वा, क्या बात आहे. तुम्ही दादा इथं आलात, कसं वाटतंय फू-बाय-फू मध्ये येऊन? वा 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 वा, मस्त आहे बॉडी. आता करतोय. जी बॉडी नाही आहे ना, ती लपवण्यासाठी जी बॉडी घातली ना ती छान. छान 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 छान. तिला विनोद झाला की फार छान वाटतं. बरं, कसं वाटतंय तुम्हाला या मंचावरती येऊन दादा? खूप खूप मस्त छान वाटतंय. म्हणजे कसं आहे, फू-बाय-फूचा आखाडा रंगलाय आणि त्यात असे मोठे मोठे विनोदाचे पहलवान उड्या घेत आहेत. म्हणजे सांगायचं झालं, साईज वाईज आरती सोळंकी आहे, आनंद इंगळे आहे आणि असे खूप खूप पहलवान आहेत. तर त्यांची म्हणजे कुस्ती बघायला, विनोदाची कुस्ती बघायला मजा येते म्हणून आलो येते. आणि काय मुळात काय माहितीये का, लोकांना टीव्हीवर बघायला मिळतो, मला डायरेक्ट बघायला मिळणार नाही. So Beru, tell me, how do you feel about this new avatar of yours? And how many eggs exactly did you eat while working out? For how long did you work out? And I think you have set a benchmark for all the Marathi actors. And could you take your shirt off for us and show your six packs, please? वाजतात. तिकडे नाही, तिकडे तिकडे कुठे, तिकडे कुठे. ती काहीतरी बोलली. ती अशीच काहीतरी बोलत असते, ते मलाही कळत नाही. तुम्ही तिकडे जाण्यापेक्षा इकडे बसा ना. इकडे यांच्याकडे जायचं. तर आज आपल्या बरोबर आहेत कॉमेडीचे वस्ताद सिद्धार्थ जाधव. सिद्धू, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. सगळं हेअरस्टाईल वगैरे चेंज आणि गळ्यात काय ती ब्लेड वगैरे, गोळ्या वगैरे गळ्यात घातलेल्या आहेत, काय हे म्हणजे? नाही, आजचा भैरू येतो आणि मुळात मी आलोय, माझा सिनेमा येतोय भैरू पैलवान की जय हो. तो संपूर्ण महाराष्ट्रात 15 ऑक्टोबरला रिलीज होतोय आणि मुंबईत 5 नोव्हेंबरला दिवाळीत. दुसरा उद्देश काय माहितीये का, फू-बाय-फू लोक झी मराठीवर टीव्हीवर बघत असतात. मला इथे परीक्षकांबरोबर बसून एवढे दिग्गज कलाकारांचा परफॉर्मन्स बघायला मिळतोय, म्हणून मग एक जरा भैरूचं नाटक, बस, बाकी काही नाही. आणि अशाच म्हणजे नावाचा एक जुना सिनेमा पण होता, म्हणजे त्याच्याशी काही याचं रिलेशन आहे का? नाही, म्हणजे त्याचीच पुढची पिढी आहे ही, एक 3री-4थी पिढी असेल तो. आणि पण तो सिनेमा मी पाहिला होता आणि तोही छान आहे. आणि हा एक लोकांचं मनोरंजन करेल असा आहे, कारण काहीतरी वेगळे बरेचसे एलिमेंट दिसतील हळूहळू त्या सिनेमात. पण चांगला झालाय सिनेमा, लोकांना निश्चित आवडेल. तुझ्या नवीन सिनेमासाठी तुला खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून आणि अख्ख्या फू-बाय-फूच्या परिवाराकडून. थँक्यू, धन्यवाद. तर आज आपल्या बरोबर असणार आहे सिद्धार्थ जाधव. तेव्हा चला आपण सुरुवात करूयात या कॉमेडीच्या आखाड्याला आणि पाहूयात कोण आहे आजची पहिली जोडी. होशियार सावधान. इथे आता येणार आहेत एक राजा आणि एक प्रधान, जे चाललेत आपल्या राज्याची पाहणी करायला. चला तर मग आपणही जाऊया त्यांच्या राज्यात. आणि हा धमाकेदार परफॉर्मन्स घेऊन येत आहेत आपली नवीन मुलांची जोडी, जी असणार आहे स्वप्नीलजींच्या टीम मधून. येत आहेत आनंद आणि दिगंबर. राजा ललकारी अशी दे ना बुलायचा होशियार. येरचाप नगरीचे मेरचाप महाराज येत आहेत. हो, अपना अपना खिस्सा पाकिट सांभालो, अपना अपना खिस्सा पाकिट सांभालो.
एपिसोड कुठला बी असू दे, पार्टनर कोणी बी असू दे, हा येऊन पहिल्यांदा बाल्या डान्स करत राहायचं. प्रधानजी कोण आहे ना तिकडं? मी आहे महाराज. तू महाराज मग मी कोण? तसं नाही, तुम्ही महाराज पण मी प्रधानजी महाराज. प्रधानजी हे माझे डायलॉग आहे, तुम्हाला कसं काय माहित? अहो गेली वर्षानुवर्ष राजा आणि प्रधानाच्या ऍक्ट मध्ये लोकनाट्यात वेगळी अशी एंट्री कधी पाहिलेली आठवते का? काय सांगताय प्रधानजी? मला सांगा मी कोण आहे? महाराज. राजा कोण आहे? तुम्ही. दरबार कुणाचा आहे? तुमचा. मुजरा कोणी करायचा? तुम्ही. ओके. प्राधान्या, अरे मुजरा कर बाबा, मुजरा कर. हो महाराजांचा प्रचंड. प्रधानजी कुठल्याही मागच्या ऍक्टिव्हिटी नकोय, काय ते समोरून करा बघू. मुजरा इकडे करा. हा घ्या मुजरा. हा प्रधानजी काय राज्याची हाल हवाल काय बघा. दरबाराचा इतका वेळ गेलेला आहे, तुम्ही कुठे होता? मी राणी सरकारांबरोबर दांडिया खेळत होतो. अरे आमच्या राणी बरोबर तुम्ही दांडिया खेळताय? नाही खेळणारच नव्हतो, पण राणी सरकार म्हणाल्या आज मला जरा फारच बोर मारतय. मग लगेच बोरा उचलायला गेला तुम्ही? अहो काय बोलताय काय? तसं नव, तसं राणी सरकार आहे ना आमची मैत्रीण पडते. नाही राणी कोणाकोणाची मैत्रीण पडते? अहो तसं नाही, ऑर्कुट आणि फेसबुक वर आहे का नाही आम्ही दोघं एकमेकांचे फ्रेंड आहे. काय आहे? फ्रेंड आहे. फ्रेंड आहे? फ्रेंड इट डीड, फ्रेंड इट डीड. असल अगदी बरोबर आहे. तेव्हा आम्ही ट्विटरवर ट्विट करत असतो. काय करत असता? ट्विट. हे बघा जास्त टिवटिव करू नका आणि त्या राणीकडे लक्ष देणं जरा कमी करा आणि माझ्याकडे राजाकडे राज्याकडे लक्ष द्या. ठरलं. आजपासून फक्त राजाकडेच लक्ष देणार. मी काय म्हणतो, आपण दोघं पण दांडिया खेळूया का? वाजवा रे. प्रधान्या, अरे काही लक्ष दे म्हणलं की दरवेळेला धटाना नाट्य करत राहायचं. अरे मी राजा आहे, तू प्रधान आहे, इकडं कोण म्हणल्यावर दुसरं कोणी नाही, असं राज्य असतं का रे प्रधान्या? तुम्ही नका टेन्शन घेऊ, आपलं राज्य एकदम सुरळीत चाललेलं आहे. आणि सुरळी कशात चाललेली आहे? काय मी सांगतो म्हणून ऐकून घेता? काय समजतं काय स्वतःला? मी प्रधान आहे, तुम्ही राजा आहे. मायला तुम्ही चड्डी घालत नव्हता तेव्हापासून मी प्रधान आहे. आता घातली आहे का चड्डी? दरबारात कसले प्रश्न विचारताय? हा मला सांगा, हिचं काय झालेलं आहे? हिला दिवस गेले महाराज. बोलू प्रधानजी, ह्याचं काय झालेलं आहे? त्याचं टेन्शन घेऊ नका, तो राज्याला बाटल्या आणणार आहे, मग आपण हाणणार आहे. प्रधानजी दरबारात आहोत आपण, राज्याची हाल हवाल पुसायची. मला सांगा, कॉमनवेल्थ गेम आपल्या राज्यात चालू आहे, त्याचं काय झालेलं आहे? लोक बोंब मारतात की तुम्ही कॉमन मॅनच्या हेल्थ बरोबरच गेम खेळायचं ठरवलंय. हाय का लोकांचा असे, लोकांच्या मनोरंजनासाठी एवढे मोठे गेम केले, एवढा मोठा उद्घाटन सोहळा केला, पण लोक हे सगळं मीडियावाल्यांचं कारस्थान आहे. मला सांगतो, मला सांगा, राज्यामध्ये मध्यंतरी देवा धर्मावरनं वाद चाललेले होते, ते कुठपर्यंत आले? देवाचा इशे काढायचा नाही सांगून ठेवतो. देवाने एका दिवसात 250 कोटीचा धंदा केलेला आहे. अजिबात काय बोलायचं नाही सांगून ठेवतो. कोण राजा कोण आहे? तुम्ही. मग तसं वागवा ना मला. आणि देवानी धंदा केलाय म्हणून सांगताय, शरम नाही वाटत तुम्हाला? अहो तसं नव्ह, 3-3 हजाराला एक तिकीट गेली. हजारो थिएटर मध्ये देवाच्या दर्शनासाठी रांगा लागल्या आणि माईला देवाच्या कटआउटला दुधाची आंघोळ चालू आहे. कोण आहे? कोण यो देव? तुम्हाला ठाव नाही तो? नाही. थांबा धावतो. गॉड द रजनीकांता, रजनीकांता द गॉड. तर वेगळं सांगताय. हा आता कांता, तो आता फांता म्हणून. आता शेवटचा फायनल प्रश्न, मला वेळ नाहीये म्हणून. सांगा. मला सांगा, राज्यामध्ये फू बाय फू नावाचा कार्यक्रम चाललेला आहे, कसा चाललेला आहे? आणि एकदम जोरात चाललेला आहे. आणि त्या कार्यक्रमावर लोक बेटिंग खेळायला सुरू केलेली आहे. खेळणारच खेळणार. कसले कसले कलाकार, हा जिंकल का तो जिंकल, लोक बेटिंग करणारच. त्याच्यावरून बेटिंग नाही चालू आहे. आनंद इंगळे बरोबर नवीन पोरगी कोण येणार त्याच्यावर बेटिंग. आणि जर का ती पोरगी आली तर ती किती दिवस टिकणार, आणि जरी ती टिकली तरी कोणतं बी कारण काढून ती लवकर बाहेर कशी जाणार याच्यावर बेटिंग चालू आहे. अहो हे तर काहीच नाही. आता तर जजेसनी आनंद इंगळेला दिगंबर नाईक नावाचा पार्टनर दिलाय. बघूया किती दिवस टिकतोय त्यो. असं आहे काय? त्यो टिकणार, त्यो कुठं जाणार?
मालवणी माणूस आहे तो. एक वेळ मालवणी माणूस दुसऱ्याला गायब करल पण स्वतः गायब व्हायचं नाही. तो तुम्हाला सांगतो शेवटपर्यंत टिकणार. या सीमा झमानं परमान बोललात महाराज. आता वेळ संपलेला आहे. आम्हाला सांगायचं राज्याची हाल हवाल काय काय आहे. काय काळजी करू नका, सगळं कुशल मंगल आहे. हा. म्हणजे बेकार सोडले तर बाकी सगळ्यांना नोकरी आहे. अरे वा, हे चांगलंय. हा, उपाशी भुकेलेले सोडले तर बाकी सगळे 2 टाइम खातात. ढेकर देतात. हे त्याहून चांगलंय. अत्याचार झालेल्या बाया सोडल्या तर बाकी सगळ्या आपापल्या घरात सुखात आहे. अरे म्हणजे थोडक्यात सांगा प्रधानजी, दुःखी माणसं सोडली तर बाकी सगळी माणसं सुखात आहे. अगदी बरोबर. हा म्हणजे राज्याची हालहाल विचारण्याचं काही कारणच नाही. शाबास. चला मी निघालो, माझा टाइम झाला. भरपूर काम केलेलं आहे आज. तुम्ही जिथं जाल तिथं जा, पण आज आम्ही राणी सरकारांची लॉंग जम्प, हाय जम्प आणि लोप जम्प बघणार आहोत. तुम्ही हाय जम्प बघणार, मग आम्ही काय करायचंय? अहो तसं नवं कॉमनवेल्थ बद्दल बोलतोय ना. आणि त्याच्या नंतर आम्ही दोघं दांडिया पण खेळणार आहोत. थांब रे, वाजवू नको, थांब. नाही खेळ, तुम्ही दोघ जण दांडियाच खेळा. मला पण काम आहेत. तुम्हाला कसली काम आहे तो? तुम्ही माझ्या राणी बरोबर जाणार दांडिया खेळायला. बरोबर. तेव्हा घरात तुमची बायको बी आहेच की. तिच्या बरोबर कोणी खेळायला नको. असं नाही, त्याच्यापेक्षा आपण एक काम करूया का महाराज, आपण आपापसात खेळूया ना दांडिया. वाजवा रे. काही झालं नुसतं दांडिया खेळा, दुसरं काही करू नका. क्या बात है. एकदा राजाजींसाठी जोरदार टाळ्या. बघूयात हा राजा प्रधानजीचा ऍक्ट कसा वाटला आपल्या स्वप्नील सर. क्या बात आहे. आनंद आणि दिगंबर फुबाईपूच्या मंचावर तुमचं पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत. कारण मला अचानक दिगंबर पुन्हा फुबाईपूच्या कार्यक्रमात आल्यासारखं वाटलं. दिग्या, वेलकम बॅक. थँक्यू सर. क्या बात आहे. आणि आनंद, निदान हा तरी पार्टनर आता सांभाळ आणि 2-4 एपिसोड तरी राहू दे ह्याला. नाही तर काय हे बेटिंग वगैरे मी पण पैसे लावलेत म्हणा ह्याच्यावर. पण तुम्हाला दोघांनाही नवीन पार्टनरशिप सुखाची, समृद्धीची आणि भरभराटीची जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना. गॉड ब्लेस यू. थँक्यू. क्या बात है. आता विचारूयात महाराणीजींना. निर्मितीताई. आनंद, दिगंबर, खूप मज्जा आली मला. मध्ये तो आनंद इंगळेबद्दल कमेंट करत होता ना दिगंबर, तेव्हा तुझ्या रिॲक्शन मला प्रचंड आवडलं. मला कसं वाटलं माहितीये ना, त्याचं कॉमिक मध्ये त्या राजाच्या रिॲक्शन्स असतात ना, तशा त्या दिसत होत्या. त्यामुळे मला खूप आवडल्या त्या. छान झाला ऍक्ट. ऑल द बेस्ट. दोघेही माझे सिनियर्स आहेत आणि यांच्याकडून मी खूप शिकतो आणि अजून शिकत आलोय. त्यामुळे मी यांना काही कमेंट करणार नाही. पण एक आहे की ही पहिली जोडी, म्हणजे आता आनंद बरोबर दिग्या ही पहिली जोडी लोकांच्या अगोदर मी बघितली आणि नेहमीच मला दोघंही म्हणजे दोघांचे अभिनय आवडतातच. म्हणजे आनंद बरोबर तर मी आयुष्याची सुरुवात केली आहे झोका सिरियलची, ते आणल्याने मला सांभाळलं, किंवा दिग्याबरोबर आम्ही इव्हेंट केलेत. तर मला खरंच मी रेग्युलर जेव्हा फुबाय फू बघतो तेव्हा आनंद बरोबर कधी किशोरी गोडबोली ताई असतात किंवा विषयका असते, आज दिग्या आहे आणि खूप छान मस्त चांगली केमिस्ट्री वाटली आणि परफॉर्मन्स दोघं सुटलेलात आणि ते खूप चांगली गोष्ट आहे. कारण मी दिग्याचे गेले 3 एपिसोड पाहत होतो तर जरा थोडा दिग्या हळूहळू काहीतरी असा ग्राफ खाली येत होता, पण आता दोघंही मस्त सुटला होतात. तुम्ही दोघं ग्रेट आहात आणि तुमचा अभिनय ग्रेट आहेच. त्यामुळे ऑल द बेस्ट. अरे लव्ह यू यार. नवीन जोडीचं भरभरून स्वागत झालंय आणि तोंड भरून कौतुकही झालंय. आता वळूया मार्क्स कडे. स्वप्नील सर. या राजाला आणि या प्रधानाला मानाचा मुजरा. 9 गुण. निर्मितीताई 9 गुण. म्हणजे एकूण 18 गुण. तेव्हा राजाजी, कॉमेडीच्या या राज्यात तुमची धमाल अशीच पुढेही सुरू राहू द्यात. पुढच्या सगळ्या प्रवासासाठी जोरदार शुभेच्छा. थँक्यू.